शेतकरी मित्रांनो नमस्कार. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही. 56 लाख शेतकऱ्यांवर होणार परिणाम. तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून 1 वर्षासाठी वगळण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे वार्षिक म्हणजेच की 6,000 रुपये काही काळासाठी मिळणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 56 लाख शेतकरी बाद होऊ शकतात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारने 15 जून 2023 रोजी सुरू केली होती. ही योजना PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये म्हणजेच एकूण 6,000 रुपये दिले जातात. मात्र राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून 1 वर्षासाठी वगळण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेल्या आर्थिक भारामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 93.8 लाख शेतकऱ्यांना 8 हप्त्यांमध्ये 14,816 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. मात्र 2026 ते 27 या आर्थिक वर्षातल्या डिसेंबर, मार्च आणि एप्रिल, जुलै या 2 महिन्यांचे वितरण अद्याप झालेले नाही. त्यासाठी कृषी आयुक्तालयाने सरकारकडे निधीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. दरम्यान राज्यातल्या काही भागात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची चिंता वाढली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात पिकांना पावसाची गरज असून संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कृषी विभागावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. यामुळे 25,000 रुपयापर्यंत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ सुरू ठेवता येईल का याबद्दल कृषी विभागात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. पण याबद्दल सरकारकडून अजून अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली नाही. ही माहिती आवडल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.